नमस्कार, आरबी चॅनल या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सुंदर हास्य सगळ्यांनाच हवं असतं, कारण सुंदर हास्य कोणाच्याही सुंदरतेला आणि पर्सनॅलिटीला वाढवतं। पण सुंदर हास्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे सफेद चमकदार दात। लहानपणी सगळ्यांचेच दात सफेद असतात, पण वय आणि काही वाईट सवयी यांच्यामुळे दातांचा रंग पिवळा किंवा काळा होत जातो। वयाप्रमाणे दात पिवळे होण्याचं कारण म्हणजे आपल्या दातांचा सगळ्यात बाहेरचा थर, ज्याला आपण इनॅमल म्हणतो, आणि जो सफेद रंगाचा असतो तो पातळ होत जातो, आणि त्याच्या खालचा थर, ज्याला आपण डेंटिन म्हणतो, त्याचा रंग पिवळा असतो, तो वर येऊन दिसायला लागतो। नॉर्मली हे 40 ते 45व्या वयात दिसून येते, पण काही लोकांचे 20 ते 25व्या वर्षातच दात पिवळे दिसू लागतात। त्याचं कारण म्हणजे दात दररोज स्वच्छ न घासणे, तसेच सुपारी खाणे, सिगारेट ओढणे, तंबाखू, गुटखा या सगळ्या गोष्टी दातांच्या इनेमलला पिवळेपणा आणतात। किंवा खूप जास्त प्रमाणात साखर खाणे, थंड पेय पिणे, दारू, वाईन सारखं पिण्यामुळे सुद्धा दातांचा रंग पिवळा होतो। आणि काही औषधं सुद्धा अशी आहेत जी खाल्ल्यामुळे दात पिवळे होतात, जसं की अँटीबायोटिक, रक्तदाबाच्या गोळ्या, दमा, एक्झिमा, ॲलर्जीची औषधं जास्त दिवस खाल्ल्यामुळे दात पिवळे होतात। जर तुमचे दात कमी वयातच पिवळे झाले असतील तर सकाळी व रात्री जेवणानंतर थोडंसं टूथपेस्ट घेऊन ब्रश केलं पाहिजे। टूथब्रश कायम सॉफ्ट वापरावे। हार्ड ब्रशचा वापर केल्यामुळे एनेमलला हानी पोचते, आणि ज्या खाद्यांमुळे दातांचा रंग पिवळा होतो असे पदार्थ खाणे बंदच केले पाहिजे। आणि जर तुमचे दात पिवळे झालेच असतील तर मी असे काही घरगुती उपाय सांगणार आहे ज्याने तुमचे दात पूर्वीसारखे पांढरे शुभ्र होतील। पण हे उपाय तुम्हाला काही दिवस चालू ठेवावे लागतील। जे व्हिडिओतून सांगतात की एका रात्रीत दात सफेद व चमकदार होतील, हे पूर्णपणे खोटं आहे। तर दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी पहिला आहे ऑइल पुलिंग। यात तुम्ही तुमच्या तोंडात 1 चमचा नारळाचं तेल घेऊन ते 10 ते 15 मिनिटं तोंडात घोळत राहायचं, मग ते थुंकून द्या। असं सकाळ संध्याकाळ केल्याने तोंडात असणारे किटाणू मरून जातात, आणि दातांवर जमलेली खराबी, ज्याला आपण प्लाक म्हणतो, ती हळूहळू निघून जाते, आणि दातांचा रंग सुद्धा साफ होतो। दुसरं म्हणजे एक छोटा चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात पाव चमचा हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळून त्याची एक पेस्ट तयार करा, आणि ती पेस्ट 2 ते 3 मिनिटं दातांवर बोटाने चोळा। असं आठवड्यातून 1 ते 2 वेळा केल्यास तुमचे दात पांढरे व चमकदार होत असल्याचे दिसून येतील। तिसरा उपाय आहे केळ्याची साल। केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज असतात। हे ब्लिचिंग एजंट असल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची साल उपयोगी ठरते। तर केळं खाऊन झाल्यावर त्याची साल तशीच फेकून न देता तिची आतली बाजू दातांवर 3 ते 4 मिनिटं घासायची, त्यामुळे तुमचे दात मजबूत आणि चमकदार होण्यास मदत होते। त्यानंतर चौथा उपाय जो तुमच्या दातांना पांढरे शुभ्र व चमकदार करेल तो म्हणजे ॲपल व्हिनेगर। अर्धा चमचा ॲपल व्हिनेगर मध्ये अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल मिसळावे व हे मिश्रण ब्रशला लावून दात स्वच्छ करावेत। या 4 घरगुती उपचारांपैकी कोणताही एक उपाय करून तुम्ही तुमचे दात पांढरे शुभ्र व मजबूत करू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।